संकट तुझी साथ सोडत नाहीत. सर्व काही केलं तरी मार्ग सापडत नाही. सगळे उपाय करून थकलास, पण आज तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. संयम ठेव आणि मनापासून ऐक. एकदा अचानक एका तरुणाची नोकरी गेली. अशातच त्याच्या आई वडिलांवर जवळपास 10 लाखांचं कर्ज झालं होतं. नोकरी मिळत नव्हती. मग या त्रासाला कंटाळून त्या तरुणाने व्यवसाय करायचं ठरवलं. आता अगदीच काही नाही म्हणून कमी भांडवलात त्याने सकाळचा नाश्ता द्यायला सुरुवात केली. आता व्यवसायात सुद्धा यश मिळेल की नाही ही साशंकता त्याच्या मनात होतीच, पण तरीही तरीही त्याने जिद्द सोडली नाही. सुरुवातीला अगदीच किरकोळ व्यवसाय व्हायचा, पण तो थांबला नाही. आता अशातच एका गरीब आजीने त्याच्याकडून एकदा पोहे खाल्ले आणि ते तिला प्रचंड आवडले. तिने संपूर्ण गावभर त्या पोह्याचे कोड कौतुक केले आणि बघता बघता त्याच्या ह्या चवीमुळे लोकांचा ओघ वाढत गेला आणि पंचक्रोशीत त्यातूनच त्याचं नाव सुद्धा झालं. आणि एका लहानग्या संकल्पनेतून सुरू झालेला हा प्रवास थेट 30 ते 40 किलोंच्या दैनंदिन ऑर्डरवर जाऊन पोचला आणि 10 लाखांचं त्याच्या आईवडिलांचं कर्ज हे निव्वळ 2 महिन्यात फेडलं. आता तू म्हणशील, ह्या गोष्टीचा आणि माझ्या संकटांचा काय संबंध? अरे, तुझी प्रगती सुद्धा मुळात या संकटातूनच जन्म घेते आणि तुला चौपट बळ प्रदान करते. ह्या संकटांमुळे अल्पावधीत तू सतत हातपाय मारत राहतोस आणि तुला नकळत मार्ग सापडत जातात. तुला माहितीये तुला माहितीये एक निमुळता रस्ता जेव्हा तू दूरवरून पाहतोस तेव्हा तो तुला संपलेला दिसतो, पण त्याच्या टोकाशी गेल्यावर तो रस्ता अजून दूरवर जातो. आता हे असंच तुझ्या संकटांचं सुद्धा आहे. अरे, जिथे मार्ग संपलेला दिसतो तिथूनच तुला मार्ग सापडतो. ही संकट नसतील ना, तर तुझ्याकडे लढण्यासारखं आणि आयुष्यात करण्यासारखं काहीच राहणार नाही रे. आणि म्हणून म्हणून या संकटांना सकारात्मक स्वरूपात घे आणि हो, भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.